सध्या आपण दृश्य पाहतोय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्क मध्ये पोहोचलेले आहेत। आपल्याला नैराश्य कधीच स्पर्श करू शकत नाही, कारण का आपल्यावरती संस्कार हे शिवचरित्राचे आहेत, असं राज ठाकरे आजच म्हणालेले आहेत। त्यांनी तशी पोस्ट केलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी म्हणून राज ठाकरे हे शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत, शिवाजी पार्क मध्ये पोहोचलेले आहेत। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अमेय, कसा कार्यक्रम असेल शिवाजी पार्कवरचा? शिवाजी पार्कात जो छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे त्याच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। आज हा पुतळा फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेला आहे आणि याचबरोबर दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार आलेली शिवजयंती इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता इथे उपस्थित राहून ही जी पुष्पवृष्टी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इथं मनसेच्या वतीनं ढोल ताशा पथकाचं आयोजन करून पारंपरिक वाद्य आणि पारंपरिक वाद्यांच्या सहाय्यानं त्याच्या उपस्थितीत आणि त्याच्या साक्षीनं हा जो पारंपरिक पद्धतीचा सोहळा आहे तो आज इथं साजरा झालेला आपल्याला पाहता येतो। अमेय, जर आपण पाहिलं तर आज सकाळीच राज ठाकरे म्हणाले होते की नैराश्य त्यांच्या मनाला स्पर्शही करू शकत नाही, कारण संस्कार आहेत शिवचरित्राचे। नक्कीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करू। मनसे अध्यक्ष आज काही बोलतात का, कारण की एकीकडे राज्यात अनेक प्रश्न आहेत, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सध्या गाजतोय, अधिवेशन चालू आहे, त्यातच येत्या 30 तारखेला मनसेचा जो मेळावा असतो वार्षिक तो देखील होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही बोलतात का याकडे सुद्धा उत्सुकता आहे। अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर शिवाजी पार्कवरती मनसेच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, पुष्पवृष्टी करण्यात आली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।